राम राम सोयऱ्यो. सोयऱ्यो, गेल्या बारला शेताकडे भिजवायला आलतो. रात्राची बारी होती. झाडावर बसलो होतो आंब्याच्या. अहो येडे झाले काय बिबट्याच्या भेवाना. मग आज बी संध्याकाळची बारी आली या हप्त्यामध्ये. आलो मग शेताकडे भिजवायला. आज बी बघा आंब्याच्या झाडावर बसलो. तर मला काही सोयऱ्याने कमेंट काय केली, सोयरे हो आंब्याच्या झाडावर बसू नका आणि बिबटी आंब्याच्या झाडावर बी येते म्हणले. आता काय करावं, आपल्या नशिबात जर बिबट्यानं आपल्याला खायचं लिहिलं असेल तर ते खाली भोईवर बी खाते आणि आंब्याच्या झाडावर बी येऊन बी खाते. खाल्लं तर खाल्लं, मग आता काय करावं. अहो मी आता फार कदरून गेलो हो. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये या बिबट्यानं असा धुमाकूळ घातलाय की इमानदारीच्यान एक तर या हिवानं जागेवर आकडून चलय आणि या बिबट्याच्या नावाखाली पुरं पातळ व्हायले. इमानदारीच्यान खोटं बोलणार मी तुम्हाला काय सांगावं आणि काय नाही. या बिबट्याच्या दहशीमुळं एक मात्र चांगलं काम झालंय बघा. कारण याची दहशत अशी झाली, शेताकडले इकणं जुपणं मोटरा बिटरा सगळ्या चोरीला जात गेल्या या दिवसामध्ये. कारण आता हे भिजवायचं सीझन आहे. लोक मोटरा काढून नेत गेले, हिरीतले वायर तोडून टाकत गेले. एक काही चोर नाही बघा, सगळे चोर गायब. कोणी मोटरही चोरायला हे ना आलंय आणि संध्याकाळच्या छड्या न्यायला हे ना आलंय. नाही तर मला भिजवायला एक छडी कटत गेली नाही. या धुऱ्याला ठेवल्यात म्हणून तिकडं जात गेलो तर तिथल्या गायब, तिकडल्या वावरात जात गेलो तर तिथल्या गायब. चोरीचं प्रमाण एकदम कमी झालंय आणि गावामधली हागंदरी कमी झाली. लोक हागायला सुद्धा बाहेर जायला आले. घरीच कार्यक्रम चालू आहे द्यायचा. एवढं मात्र चांगलं झालंय. माता आम्हा शेतकऱ्याचं लय अवघड झालंय सोयरे हो. आम्हा शेतकऱ्यालाच त्यानं फार उठून जायचं आणलंय. आणि सरकार हे कसं करायलंय, सगळी माणसाची सोय करायचं कुठे गेले की बिबट्याची सोय करायला. आता बिबट्याला राखून तुम्ही काय करणार हा म्हणालो मी. बिबट्या आम्हाला खायला आणि आता तुम्ही त्याची सोय करायला. त्यालाच शेळ्या, त्यालाच मेंढ्या, त्यालाच बकरी आहे. इथं माणसाला खायला काय भेटणं आलं आणि त्याला सोय करायला. जाऊ दे आता काय खरं आणि काय नाही. बसतो आंब्याच्या झाडावर. माईचा तापोरी आहे का होय. अरे बाप्पा.